नागपूर मनपा हर घर तिरंगा 2026 मोहीम अंतर्गत शहरात 1,75,000 तिरंगे झेंडे वाटप करणार. बघा पत्रकार परिषद महापौर नीता ठाकरे यांची ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम राबवल्या जाते शासनाच्या मार्फत आणि सर्वांच्या मार्फत, म्हणजे सगळ्या संस्था असतील, वैयक्तिक स्तरावर, पक्ष स्तरावर आणि विशेषतः शासनाकडे आदेश आणि सगळ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत राहिली पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. माननीय मोदींनी या गोष्टीची सुरुवात केली होती आणि ती चांगली गोष्टी हाताळली पासून सातत्याने ही चालूच आहे. त्यामुळे आता सुद्धा 15 ऑगस्टच्या दिवशी परत हर घर तिरंगा, म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरी तिरंग्याचं म्हणजे ध्वजारोहण करावं या अर्थाचा पुन्हा आणखी तीच एक विनंती किंवा निर्देश शासनाचे अशा प्रकारचे आहे. महानगरपालिका सुद्धा त्यामध्ये तेवढ्याच ताकदीने सहभागी व्हायचं असं ठरवलेलं आहे. 1,75,000 झेंडे यावर्षी लागतील अशा प्रकारची एकूण योजना करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठीचा एक साप्ताहिक सुद्धा तशा प्रकारचा एक कार्यक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजित करण्यात आलेला आहे. माननीय आमदार महोदयांशी बोलणं झालं आहे की त्यांच्याकडनं आपल्याला यासाठीचा निधी उपलब्ध होणार आहे. झेंड्यांसाठीचा सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा ते केलं पाहिजे असं आहे आणि त्याचप्रमाणे जेवढे सगळे आपले सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत, राजकीय पक्ष सुद्धा आहे, या सर्वांना या झेंड्यांचं वाटप ठराविक म्हणजे 10 झोनमध्ये आणि तशा प्रकारे तुम्ही वाटप पूर्ण करणार असं ठरवलं. 14 तारखेपर्यंत वाटप होईल, 15 तारखेला ध्वजारोहण होईल. त्यानंतरचे काही कार्यक्रम जसं दिलं आहे की 8 ऑगस्टला वंदे मातरमचं एक प्रदर्शन लागणार आहे सुरेंद्र सभागृहामध्ये. एक रॅली आपण काढणार आहे बाजीप्रभू चौक ते लाल बहादूर शास्त्री चौकापर्यंत तिरंगा रॅली, जी आता आपल्याला वर्ष म्हणजे माहिती आहे मोठ्या आकाराचा 700 मीटर वगैरे असं म्हटलेलं आहे. एक झेंडा तिरंगा तयार करून तो सोबत घेऊन ती रॅली काढायची असं ठरलेलं आहे. तिरंग्याची रांगोळी सुरेशगड सभागृहामध्येच त्या दिवशी होणार आहे. 14 ऑगस्टचा एक विषय आहे तो आपल्या बजेरियामध्ये जे वंदे मातरम उद्यान तयार झालेलं आहे त्या ठिकाणी शहीद उद्यान म्हणूनही शहीद स्मारक त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्या 14 ऑगस्टच्या वेळची जी काही भयावहता होती फाळणीची त्या संदर्भातली माहितीचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी संध्याकाळी 7-7:30 वाजता आहे. वंदे मातरम या संदर्भाने आधारित सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते फिटनेस पार्कच्या स्टेडियम मध्ये आहे आणि तिरंग्याचा सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरेशगड सभागृहामध्ये आहे. आपल्या सर्वांनाही विनंती आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांची माहिती म्हणजे आपल्या माध्यमातून प्रसारित करावी आणि ज्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभाग करावा. एरवी घरोघरी तर आपण सगळे करणार आहे तर आपण सगळ्यांना म्हणणार आहे तर आपल्या घरी आपण निश्चितपणे ध्वजारोहण करणार आहे ही माहिती आपल्याला द्यावी. मॅडम तिरंगा आपण 6.5 लाख प्रॉपर्टी करतो. आपण फक्त 1,75,000 झेंड्याचे वाटप करणार होतो. काय कारण आहे? पैशाची कमी आहे म्हणून 1,75,000 काय म्हणजे ठरवलेलं काय आहे? पैशांची कमतरता अशातला भाग नाही आहे. तुम्ही म्हणता ते पण खरं आहे की घर घर म्हणताना जेवढ्या प्रॉपर्टी आहे तेवढं झालं पाहिजे हे अगदी खरं आहे. पण तरी सुद्धा त्याचं वाटप करणं आणि म्हणजे थोडासा अनुभव जर पूर्वानुभव असा आहे की त्यानंतर ज्यावेळी आम्ही तुम्ही ज्यांनी लावलं त्यांनी ते झेंड्याचे फोटो काढावे परत पाठवावे या अर्थाने विचार केला तेव्हा ते सर्वत्र अगदी तितक्या ताकदीने अजून झालं नाही. पुढील काळामध्ये आपण आणखी ती ताकद आणखी वाढवू आणखी येऊ, परंतु साधारणतः म्हणजे हर घर म्हणत असतानाही थोडीशी गॅप आपण म्हणजे लक्षात घेतली की ही थोडी गॅप असणार आहे. पैशाची कमतरता हा म्हणजे खरोखरीच पैशाची कमतरता नाही, तिरंग्यासाठी तर नाही. मैडम इसी से जुड़ा हुआ मेरा एक सवाल है कि हर तिरंगा के लिए आप कितनी निधि विधायकों से लेने वाले और कितनी मनपा से लेने वाले? एक दूसरा सवाल ये है मैडम कि ये जो 2022 में मुहिम चालू हुई थी तो झंडा कोड जो है देश का उस
झंडा कोड के हिसाब से झंडों का वितरण नहीं हुआ था। गुजरात से आए हुए, स्पेसिफिकली गुजरात से आए हुए जो झंडे थे तो आड़े टेढ़े थे, किसी का चक्र नीचे था, किसी का रंग ऊपर था। झंडे का ये जो अपमान हुआ, क्या वो इस बार भी रहने वाला? आप लोग कहाँ से झंडा लेंगे? खादी भंडार से कितने मिले? यावेळी आम्ही माननीय आमदार महोदयांसोबत चर्चा केली असताना म्हणजे साधारणतः 20 लक्ष रुपये देण्याचं 2 आमदार महोदयांशी बोलणं झालं. एक आमदार महोदयांशी बोलणं झालं त्यावेळी 10 लक्ष रुपये साधारणतः त्याच्यासाठी एवढा निश्चित झालेला आहे. आणि खरं म्हणजे याच्यामध्ये तो खर्च जो आहे झेंडे खरेदीचा तो खरं पाहिलं तर पूर्ण होऊन जातो असा. कारण आजच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही आपण झेंडा खरेदी झेंड्याचं विक्री ही पोस्टाच्या माध्यमातून होते. त्यामुळे शक्यतो आपण ती शासकीयच म्हणजे जबाबदार असणारी संस्था असल्यामुळे त्या ठिकाणाहून घ्यायचं असं ठरवलं आहे. साधारणतः लाखभर झेंडेचं तयार असल्याचं त्यांनी कळवलं आहे. प्रयत्न हा आहे की त्यातल्या त्यात खादी ग्रामोद्योगमधून घ्यायचे. त्याचं थोडंसं किंमत थोडी का होईना 5-7 रुपयांनी जास्त राहणार आहे. त्याचा अंदाज घेतलाय 30-1 रुपयात त्या साईजच्या नुसार तो झेंडा जाईल असं कळते. पुष्पाकडे विचारलं तेव्हा 25 रुपयात तो झेंडा जाईल असं कळते. पॉलिस्टरची पण परमिशन दिलेली आहे सरकारने, पण त्यातल्या त्यात उपलब्धता जी जितकी जास्त असेल ती कॉटनला प्रायोरिटी देण्याचं असं आपण ठरवलं आहे. त्याच्यामागचा हेतू तोच आहे की समजा ज्यावेळी झेंडा म्हणजे त्याचं काढू आपण त्यावेळी तर निचरा होण्याच्या दृष्टीने कॉटन अधिक संरक्षित आहे अशी मान्यता. आणि त्यामुळे साधारणतः आपण कॉटनच्या म्हणजे खादीचे झेंडे मॅडम हे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यात कोणी सेलिब्रिटी वगैरे येणार आहे कशा सांस्कृतिक कार्यक्रम याच्यामध्ये तशा प्रकारे कोणी सेलिब्रेट केले असं नाही. म्हणजे गडकरी साहेबांची बोलणं सुरू आहे त्यामुळे आज निश्चित नसलं तरी सुद्धा एखाद वेळी त्या कार्यक्रमामध्ये जर ते येत असतील तर त्याची सूचना आपल्याला 2022 आता जसं आपल्याला सांगितलं की माननीय गडकरी साहेबांशी या संदर्भात बोलणं सुरू आहे. समजा त्यांची उपलब्धता झाली तर ते आपल्याला कळवण्यात येईल. तर ते जर उपलब्ध असतील तर ते करतील. एरवी महानगर म्हणून आपण महानगरपालिकेत खरं आहे की समजा हा संपर्क झाला असता तर म्हणजे खरं बोललंच पाहिजे. हा संपर्क झाला नाही कुठल्या का प्रकारे होईल ना पण हा संपर्क तशा प्रकारे झाला नाही. आणि त्यावरही अगदी आज समजा बोललो तरी सुद्धा एवढी रक्कम जमा करणं सोपी आहे. पण माननीय आमदार महोदयांनी स्वतःहून समोर येऊन हे सांगितलं की हा खर्च म्हणजे ते ही तरतूद आमच्या निधीतून व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे मग त्यांनी इच्छा दर्शवल्यामुळे वेगळा प्रयत्न केला. बोलणं 3 लोकांशी बोलणं झालं आहे. उरलेल्या 3 लोकांशी झालेलं आहे पण ती निधी नेमका किती हे व्हायचा आहे म्हणून ते आता सांगू इच्छितो. हा निधी कन्फर्म झालाय तेव्हा मी तुम्हाला सांगितलं. हा 2 रुपयाचा निधी आहे. तिसरे जे आहे त्यांनी अर्धा म्हणजे 10 लक्ष रुपयाचं सांगितलंय. कोपडे साहेबांनी मोहन बत्ते साहेबांनी आणि भेंडे साहेबांनी बोलणं झालं. पण इतरांशी देखील बोलणं सुरू आहे. मला खात्रीच आहे त्याच्यात नाही म्हणणारच नाही कोणी. पण आज आता अजून पूर्ण झालं नाही त्यामुळे तुम्हाला अपूर्ण माहिती देणं योग्य आहे. 2022 में झंडा लगने के बाद में मैडम जब कार्यक्रम पूरा हो गया था उसके बाद कचरा व्यवस्थापन की गाड़ियों से कलेक्शन करना पड़ा था. झंडों का अपमान हुआ था, उसको लेकर क्या व्यवस्था? एखादी समजा सार्वजनिक ठिकाणी असं म्हटलं तर आपण समजू शकतो. पण आता आपण जेव्हा घरघर तिरंगा असं म्हणतो तेव्हा आपण लोकांना हे आवाहन करतोय. तुम्ही मगाशी एक जो प्रश्न तुम्ही केला की 6 लक्ष प्रॉपर्टी आहे मग का बरं. त्यातलं एक थोडंसं उत्तर हे देखील आहे की ज्यांना स्वतःहून खूपच वाटतं म्हणजे ज्यांना त्याचं महत्व लक्षात येऊन जाईल. असं म्हणत नाही की मी कुणालाच त्याचं महत्व कमी नाही पण त्यातल्या त्यात अधिक त्याची जी म्हणजे जो गौरव आहे जी गरिमा आहे ती त्यांच्या ध्यानात येत असेल ते लोक त्याच्यामुळे वेळी म्हणजे झेंडा आरोहण करतील. आणि तुम्ही जे म्हटलं की तर ते तसंच आहे की एखाद्या वेळी सार्वजनिक ठिकाणचं असेल एखाद्याचं दुर्लक्ष खरं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असेल तर सुद्धा कोणीतरी महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन करतील. त्यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की मी सकाळी तिकडे झेंडावंदन केलं होतं तर 5 वाजेच्या तो उतरवला आहे की नाही. ही माहिती आपणही आपल्या बाबतीत जेव्हा होते तेव्हा आपण ही माहिती घेतो. पण त्यातल्या त्यात हे जे झेंडावंदन आहे विशेषतः गरजदार म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी असल्यामुळे नागरिकांनीही आपला सिव्हिक सेन्स माझी आपल्याला उलट या प्रश्नाच्या माध्यमातून अशी विनंती आहे. तुम्ही जो प्रश्न मला दिला आहे त्याच्यामध्ये की लोकांना आपण हे देखील सांगावं की मागील वेळेस अशा प्रकारचं झालंय तर आपल्या वंदनीय झेंड्याचा अनादर होणार नाही. या अर्थाने जो झेंडा आपण पहिल्या दिवशी लावलाय तो नीट काढून जतन करून नीट ठेवावा ही विनंती.
आपण करू. मॅडम, महानगरपालिकेच्या बजेटमध्ये या महोत्सवासंदर्भात बजेटचं प्रोव्हिजन केलेलं गेलं नाही, म्हणून आपल्याला आमदार फंडातून पैसे घ्यावे लागत नाही. बघा, समजा सांस्कृतिक विभाग, जो क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग आहे, एक 20-30 लाख रुपयाचा निधी उभा करणं म्हणजे वेगळं असं सांस्कृतिक म्हटलं तर काही वेगळं असं ठेवण्याची गरज नाही. आज म्हटलं तर आज आपण 43 लाख रुपये सहज खर्च करू शकतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा समोरून आमदार महोदयांनी सांगितलं की हा निधी आम्ही देतोय, तर महानगरपालिकेचे पैसे समजा त्या बचत होत असेल काय अडचण नाही. मॅडम, पाणी भरायला स्मृती दिन याचं नेमकं प्रारूप कसं असतं? एक्झॅक्टली तुम्ही पाणी भरायला स्मृती दिन याचं नेमकं प्रारूप काय असणार आणि तुम्ही एक्झॅक्टली काय सांगणार? त्या ठिकाणी ते शहीद स्मारक त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगलं उद्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. आता थोड्या दिवसांच्या पूर्वी देखील मी कारगिल दिवसच्या दिवशी पण आम्ही तिथे गेलो होतो आणि आपले जे सैनिक आहेत त्या लोकांना तिथे बोलवलं होतं. त्या ठिकाणी हे कार्यक्रम नेहमी म्हणजे सैनिकांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम, त्याची आठवण राहिली पाहिजे, या अर्थाचे कार्यक्रम होत राहतात. 15 ऑगस्ट आपल्याला माहिती आहे की आपला स्वतंत्रता दिवस आहे, पण 14 ऑगस्ट वेगळ्या अर्थाने शहरात अनेक ठिकाणी वेगळ्या अर्थाने म्हणजे कुठे कुठे अखंड भारत म्हणून कुठे कसा हा साजरा होतो. आणि त्याच्यापूर्वी जी देशाची फाळणी झाली त्यावेळी ज्या काही गोष्टी झाल्या त्याचे परिणाम देशाला वेगवेगळ्या प्रकारे भोगावे लागले. त्या गोष्टीच्या बद्दल व्याख्यान त्या ठिकाणी होईल. मैडम, इस उद्यान में हेरिटेज चिमनी है जिसके लिए 10 करोड़ रुपए खर्च होना था और उसके साथ यूनाइटेड स्टोर से होने वाला है. डीपीडीसी को प्रपोजल गया हुआ है. साल भर से महानगर पालिका प्रशासन से तैयारी हो रही है कि यूनाइटेड स्टोर और उस चिमनी का रेनोवेशन किया है. तो क्या वो इस माध्यम से करने का प्रयास होगा? ते 100% आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे काम पूर्ण हो चुका है. नाही काम व्हायचं आहे. ते प्रपोजल तयार आहे, काम पूर्ण झालेलं नाही, पण तो राईट शो जो आहे तो तिकडे होणार आहे. आणि हेरिटेज आहे तुम्ही त्याच्यावर येणाऱ्या खर्चाची तरतूद ती करून ठेवलेली आहे. नजीक काळात ते काम निश्चित ठरलेलं आहे करायचं. माझी प्रभू चौकापासून लालबहादूर शास्त्री चौक. मॅडम, आपण इथे हे सगळे झेंडे वाटायला 75,000, पण आपण बघतो की 1 लाख. दुसऱ्या दिवशी ते सगळीकडे पसरलेले असतात किंवा पडलेले असतात, याच्याबद्दल काही जागरूकता निर्माण करा. दादांनी विचारलं ते तेच होतं की दुसऱ्या दिवशी आपल्याला मागच्या वेळेस अमुक अशा वाईट मिळाले, मला उच्चारण वाटत नाही काठमधून मिळाल्यामुळे. ते बोलूनही यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण मिळून आव्हान करू की तुम्ही ज्यांनी ते भेटारवण केलंय त्यांनी भेट परत काढून जतन करा. तिरंग्याच्यासाठीचा विषय होता जी रिप्रेस घेतली ती मंगलताईच्या विभागाने तुम्ही सगळे लोक होतात. तुम्हाला माहिती आहे की एक आणि सीएम साहेब आले होते तेव्हा मागे हिरवळे आपल्या इथे ई तिकिटिंग केलं होतं. त्याच्यामध्ये एकच दिवशी मोठा प्रवासी आकडा मिळाला आहे. जरा परिवहनवाले अधिकाऱ्यांचं थोडंसं सत्ता घ्यायचं होय तुमच्या माहिती. इथं झेंडा लावल्यानंतर तो झेंडा अनेक दिवस राहतो, पावसाने खराब होतो. तर त्याच्यासाठी काहीतरी एक नियमावली काही असं घरोघरी झेंडा लावल्यानंतर त्याचं एक पूर्वी होतं की सकाळी लावल्यानंतर संध्याकाळी तो उतरवूनच टाकावा लागत होता. पण आता शासनाचे थोडेसे त्यासाठी शिथिल नियम पण आले आहेत की काही ठिकाणी त्याची जतन असली पाहिजे, अपमान नाही झाला पाहिजे. या अर्थाने आपण 13 ते 15 मध्ये हे काम करणार आहे. तर 13ला लावलेलं 15 पर्यंत काढण्याची तशा अर्थाने गरज नाही. खरं म्हणजे शासनाने सांगितलं आहे तर आपण पाहतो अनेक ठिकाणी जसं आपला टीपीचा आहे अशी अनेक ठिकाणं आहे की आता तो ठेवता येऊ शकतो, पण त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कलर उरलेला असला तरी तसाच फरकत राहतो. त्यामुळे त्या संदर्भात काहीतरी पुन्हा मुळातला नियम आहेच संध्याकाळच्या आत काढायचा. तो 15 तारखेला सरसकट 15च्या आत संध्याकाळच्या आत काढायचा हा नसेल. माहिती काय?